झोप नको मग. सोबत झोप. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्णाय दुवांश दीपक वरा, विज्ञान लीला करा, श्री दत्तात्रय शिवंश वाग्मी कुमारा, श्री चक्रपाणी वरा, श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा, निर्लेप जीवोद्धरा, कृपा गुणवरा, श्रीमच्चक्रधरा नृपङ्कजरता, संवित् कला स्वादिता, प्रेमामोद सुसार नित्य निरता, स्वानंद आह्लादिता, ब्रह्मादिफलोघ पुष्पजनिता, नन्दादिसारोजिता, सद्धर्मोक्ति सुरंगिका मधुकरा, श्रीनाथदेवानमो, जो वेद तर्क चतुरागमयोगशास्त्रा, दर्शनादिवसिता मकळे परात्मा, लोके विनिमतिलवाल्प विवेक अंशे, वर्णेन सर्वविषया गुणकर्मसत्त्वो, तत्रापितो सुरनरास्तवनीय सर्वा, जीवा स्वभावगुणसिन्धुनावर्तितापये, जीवा मना शिरसना श्रवणा कदापि, नारी पवित्रपणहो कथितो मनोनि, जो सर्वशक्तिनिधि केवल सौख्यदाता, स्वानन्दघोररततो भवपाशहन्ता, ब्रह्म मुख्य विबुधा न कळे समस्ता, स्वच्छन्दलीलसकृपा प्रगटे स्वभक्ता, गंगा तटी
असे गहना पवित्रा प्रेमामृता प्रतिदिनी शुभचित्र लीला जो सर्वदा शुभ म्हणे स्मरता सुकर्णी आई कथा सुवदने कथिता कयानी सत्सौख्यदा सकळता पकुळ प्रहारा जीवा मनोविकटिका वदना पवित्रा प्रातः प्रहार समयी प्रभु उपहुडे जोधा करी परिकरे सुकृते सुनादे नागांबिका सुदगरा करुणी प्रणामू उपानहो प्रतिपदी मदने रविते जे करी नर नटे सुपरिश्रयासी नागांबिका तव करी सुखपाठमुक्ता नागार्जुना निजहृदी परचक्रपाणी देवी प्रदान विसुखदा यशस्वंतमात्रे देने निजे सुरवरी सुख सर्वकाळी ते भोगी जे सुन मनाधिक षट प्रकारी जो निष्कलंक मळजाळ विमुक्त शुद्ध उष्णोदके विमल शोच विधान करता तेरी कडे सुभुवनी प्रभु मंदिरी पे पद्मासना प्रतिरथी शयनासना ते ध्यानस्थनिश्चल असे तव नागमाता सांगे
विडा मिरवे सुवात्री प्राणोत्तमा प्रतिसुमंडली के स्वदासे पूजित परिस्थित आसनी दो कै मनोहर जगी नयनी पवित्रु अथ नवमोऽध्यायः श्रीभगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूयवे राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् अश्रद्धधाना पुरुषा धर्मशास्त्र परन्तप मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् यथाकाशस्थितो नित्यं वायु सर्वत्र गोमः सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः समन्तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय मय्याध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरम् अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ज्ञानयज्ञेन तापेन्ने यदन्तो मामुपासते अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाः मामौषधम् पिताहमस्य जगतो माता दाता
शिवासः शरणं सु तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च त्रैविद्यामां सोमपापूत पापायज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते तेऽप्यन्ये देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः सम्मोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छन्ति निगच्छति माहि पार्थव्यपाश्रित्य एपिषु पापयोनयः पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कृष्णार्पणमस्तु। अथ दशमोऽध्यायः। श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः नमे विदुषुरगणा प्रभवं न महर्षयः यो मामदमश्नुते
वेत्ति लोकमहेश्वरम् बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमा क्षमा अहिंसा समता तुष्टि तपोदानं यशो यशः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा एतं विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः अहं सर्वस्य प्रभवो मतः सर्वं प्रवर्तते मच्चित्ता मद्गता प्राणा बोधयन्तः परस्परम् तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् तेषामेवानुकम्पार्थ महामज्ञानदन्तमा अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् अहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मं वदसि केशव स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम वक्तुमर्हस्य शेषेण दिव्यात्मविभूतयः कथं विद्यामहं योगिं स्वां सदा परिचिन्तयन् विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतयः अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः नित्यानामहं विष्णुर्ज्योतिषं रविरंशुमान् वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसाम् पुरोदशां च मुख्यं मां विद्धि पार्थ
बृहस्पतिं महर्षिणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम् अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः श्रवसमस्वानां विद्धि माममृतोद्भवम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधू अरिष्टश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वसामासिकस्य च मृत्युः सर्वहरश्चाहम् मुद्भवश्च भविष्यताम् बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् भूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् कृष्णिनं वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जय दण्डोदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषितम् यच्चापि सर्वभूतानां विदं तदहमर्जुन नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एतद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदुर्जितमेव वा अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन इति श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे
कवनी एक फुटाने कार असे लोचने आशी ओल दे भिजती मग एकी वाळू घाली ते फेडी दुसरी वाळू घाली तेही फेडी तिसरी वाळू घाली तेही फेडी निर्वट आन कठीणत्व हे दोन्ही दोष जाती हे मृदुत्व हे गुण येती कंचुकवत तरल होय मग गुळेशी खावया योग्य होय ते परमेश्वर जीवाते शब्द देती अप्रोक्ष देती सामान्य देती विशेष देऊनी प्राप्ती योग्य करीती आस पक्ष ओढस्थानी शब्द भिजले स्थानी रजस्तमे नासती म्हणून शाब्दी जया पुरुषाची रजस्तमे नासती तयाशी अपरोक्ष होय आणि शाब्दी जया पुरुषाची रजस्तमे न नासती तयाशी अप्रोक्ष भावयाचा संदेहो ऐसे जो चना भिजेना तो पुढा फुटेना ऐसा ठाओ शाब्दी अप्रोक्षे कर्मे नासती सामान्य मळ नासती विशेषी अयोग्यता नासती मळे करून हिरवट झाला असे कर्मे करून कठीण झाला असे हिरवट अन कठीणत्व हे दोष जाती निर्लेप आणि निर्मळ हे गुण येती कंचुकवत अविद्या राहे मग प्राप्तीशी योग्य होय प्राप्ती करीती दृष्टांत गोसावी औसा प्रती खरकुलिये निरोपिला एक गुल्हारी असे गुळ करी उसाचा रस करी घाली तरी अग्नी जाळी रस कडे ताटशी करून मळी वेगळी करी मग अनेकी भांडाचा अनेकी भांडा घाली द्रव असे तो बद्ध होय मग हाती घेऊन आणि का ठाया न्यावया योग्य होय परमेश्वर जीवाची मळ कर्मे फेडून योग्य करती दृष्टांत गोसावी भक्ता प्रति बेलोपुरी निरोपिला एकी दुबळी माता असे लेकरू दुधाची आळी घे काहीसे नाही बुधावे ना मरेल ऐसे जाणे सूप पाट गहाण ठेवून तयाशी दूध सुये पोरा जीवास आग्रह नाही अग्रहोदर होय तर परमेश्वर ज्ञानियास प्रेम देती साक्षी स्थानी अयोग्यता स्थानी अदक्षता दृष्टांत गोसावी भक्ता माहिदासा प्रति बेलोपुरी प्रेम उपायावर निरोपिला या वृक्षाची साल गोड दयाचे फळ कैसे असे ते ऐसे जाणावे ऐसे दयाचे साधन
ऐसे साधन तयाचे साध्य कैसे ऐसे जाणावे की हा दृष्टांत गोसावी आपली या प्रकरणावर निरोपिला आणि चोरी असे तयाचे एक द्वार धरिजे अनिक द्वार वाहे धरिजे अनिक वाहे धरिजे अनिक वाहे अवघी धरिजती वरील वाहे द्वार धरिलिया अवघी धरिली होती एक विद्या झालिया अनेक विद्या उरलीची असे विद्या झालिया अनेक विद्या उरलीची असे या विद्या झालिया विद्या उरली असे विद्या झालिया सकळ विद्या झालिया होती एक इंद्रिय धरिलिया अनेक इंद्रिय मोकळे धरिलिया अनेक इंद्रिय मोकळे धरिलिया जीवा इंद्रिय मोकळे जीवा इंद्रिय धरिलिया इंद्रिये धरली होती दृष्टांत गोसावी प्रती पैठणी अनुसरल्यावरी निरोपिला सार्थक असे तो गावोगावी देशोदेशी नदो नदी बावी पोखरणी असती परतेचे उदक नशी करी ती चांचू करून देलिया मेघाची वास पाहे तो वरिषे तो शिकारी तैसे सर्वत्र विखो असे जेवावयाची वासना असे पर तो सेविना मग परमेश्वर सन्निधान देऊनी ते सकळ विखो पुरविती दृष्टांत गोसावी दुर्जनीची या ब्राह्मणा प्रती निरूपिला आणि एक राव असे तो राज्यभ्रष्ट होय आता पायिक परिवार कवना ते ओळगे शिंदे राणे ते सिंहासना वांचून कवना ते ओळगतीना कवनाचे जय जय शब्दी बोलवितीना कवनाचे दिधले नेगती कवनाच्या हातातळे हात ओढवितीना करिता उद्यम मात्र करून कुटुंबाचा हो करून असती मग तो राव मागुता आपला राज्य बैसे पायिक परिवार तयापाशी आला एक दिवशी तो राव सिंहासनी बैसला होता न्यायसे पाहिले तेने म्हटले तुम्ही अवघे आले की ते शिंदे राणे देखील देतीना असती मग ते सांगती हे कवना ते ओळखतीना हातातळी हात लोडविती परिचा उद्यम मात्र करून आपल्या कुटुंबाचा निर्वाह करून असती गांधी डोळीकार पाठवून ते अनुधारी पण सर्व दळेशी सावमा जाय ते गाजत वाजत घेऊन ये राज्य देऊनी आपल्या समान करी अनुसरला पुरुष ते ओळगेना ते जय जय शब्दी बोलाविना परिचा क्षुदा निवृत्ती करून देहाचा निर्वाह करून याचे परमेश्वर
श्रद्धयाशी सन्निधान देती शक्ती देऊनी आपली समान करीती दृष्टांत गोसावी प्रती शुद्धपुराहुनी आलिया प्रतिष्ठानी वासना येळापुरी भट्टा प्रती दायंबा प्रती दोघे ग्रामीण निरोटीला अंक आता नमो श्री गुरुदेव दत्ता सांडुनिया देवता भक्ती जाला मुखी जा बहुसाल अंगी मांसाहारी मद्यपीत आला कदाही नच देव धर्मा मंत्रादि मंत्र पूजितो भूताला त्यानी मागे परी शांती नाही पशुवा समाने नरदेही आला मुस्तनी गोचिड तोंड खोवी गोडी क्षीराची न कळेची त्याला दोनिया मरकटू ओंगळ्याला सोडोनी टाकी रुची नाही त्याला आणोनिया रास भुनानियेला दोनी लोळे धरणी धुळीला आलोनिया पैनली स्वान पुच्छे काढोनी पाहातव वक्र त्याला आळीयला वायसू पिंजऱ्याशी सोडोनी देता प्रिय विष्णू त्याला झाला दसे बोकडू पोशियेला हातेशी भोगी नच लाज त्याला आळोनी पाजा पय त्या भुजंगा विष दुग्धे परी तो न झाला शान तो पै उदकांत महा फोडिता अंतरी नाभिजेला कोळ साधू मुनिया दुधाने काळाची राहे नच शुभ्र त्याला कोश किडा घर युक्ती बांधी कोंडोनी त्याचा मग मृत्यू झाला नागिरी चंदन वृक्ष वेधी कैसाची तो अंतरी शून्य झाला कांत ऐसे वदता शताब्दी नबीते मुकले सुखाला परित्याय मगांजिताती 84
80 लक्षे पुनी पुन्हा योनी त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला योगीत नरका युगा काळ जाती विश्रांती नाही क्षणीच राती या कुंभी पाठी यमी जाचविला उपदेश कैसा आशिया मुळाला अंत गेही किती एक बंदी कित्येक पहा पडले अनिर्धी कित्येक येती पुढती महिला उपदेश कैसा आशिया मुळाला एक पै जीव जडस्वी पहा भोगीत नरकाची तिराच महा दुःखाशी नाही परिपार त्याला उपदेश कैसा आशिया मुळाला भोगीत एकू सुख स्वर्ग लोकी ते पुण्य कल्याण मृत्युलोकी जन्मोनी मोहे भव भोवऱ्याला उपदेश कैसा आशिया मुळाला संत ऐसे वदता मुडांचे संख्यात नाही झुकल्या भवाचे नामताने समुळी बुडाला उपदेश कैसा आशिया मुळाला गिबा सद्गुरु पाय सेवी जैश भक्ती श्रुती भेद लावी ज्ञानाशी बोधी बहुसार दोका नाही भवाचा मग विघ्न धोका ज्ञान नासो निसुज्ञान दावी जो देव धर्मा भजनास लावी भक्ती विने न गती जीवासी दत्त स्मरे निदासी होईल भाग्य कवी राघवाचे सन्निधी आले परमाधिकाचे दोन्ही तेने उपदेश केला संसार दोखा समयी हरिला संसार दोखा समयी हरिला इति श्री उपदेश पंचविशी संपूर्ण शुभं भवतु श्री चक्रधरार्पणमस्तु धन्य धन्य स्वामिया अवधूता योगिया मुनिवरा साक्षी तू अससी गुरुकुळा तिरुपती नयवरा पूर्ण ब्रह्म परधाम परात्पर मुनिरंजन अच्युता महानवी गूढता ताई तू संस्कृती मूळ छेदका भक्त तिलका त्रिकुमारा वससी सई हे गिरी सकळ जना पावसी कृपाळा प्रेम देई जड करी अगम्य गोचर अनाम गुणमय अगम्य पूर्ण स्थिता देव वृंद मुनी वृंद किंचिती पारणसे जगरूपा श्रीकाश्रमी तत्वज्ञान तू कथिसी योगी जना ज्ञानवासिके सारुनिराया आत्मतीर्थ भोजना मातापुर हे पवित्र स्थान निद्रेला वारिशी प्रेम सुखाचा दुर्लभ भवना नाव देई मानसी कल्पद्रुमा अनुपमा संकटी पावमा भवऋषि कुलोत्पन्ना सुंदरा प्रेम धामा वास अमृता ठाव द्यावया विसरू नको प्रभुवरा भक्तवत्सला भेद तुझे वदती गुण गंभीरा
जगताशी सकळ जगताशी अमृतदास चरणाशी प्रभुवरा गोविंददास चरणाशी हे प्रभुवरा प्रभू मी राजसी तामसी विकारी विकल्पी आणि सकूनी चवाई भूता देवतादी पात्रांचा विक्षोभ झाला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा आई असे निंदकू आत्मघाती हरिवन स्पर्शी कुठला निरोधी बलतारकू अंतरीना जिव्हाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा भक्ती पात्र विरागी मी ज्ञानी आला हरिमार्ग द्रोह उडीचा दुर्गुणी वेलवाढीस गेला क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा महानिष्ठुराला दरीना कुराचा प्रसव नित्य नरकाशी गेला दयाळू दयाळू तू औदार्यवंता तुला अद्धमाचा दरी वीट आला महात्मे हो याचे थक फेरिता नाही जी मनोनिवृत्ती होते भारद्वाज कांतीवरी बैसला होता गोसावी जय केले पुण्य महात्मे हो ऐसे जाना सर्वज्ञ म्हणितले पूर्वातरी पूर्वा वेदुवाती सोडू आखिरचे माणसे ते योग्यची राहिले हे पात्र कवनी काढीचे असे विजी के कांठे तळी ते कोणी येतासे पूर्वे तरी या केले पती हे काय पा